हॅलो स्टुडंट, आज आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स हे पाहणार आहोत. फिजिकल प्रॉपर्टीज. फर्स्ट, नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. अल्कोहोल्स are very polar molecules due to presence of OH group or bond OH groups. The polar bond OH groups are held together by the strong intermolecular force, namely hydrogen bonding. Intermolecular hydrogen bonding. Okay. The lower members of alcohols or lower alcohols are colorless, toxic liquid having characteristics alcoholic odor or smell. Pure phenol is colorless, toxic, low melting point solid having characteristics carbolic or phenolic odor. फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये लोअर अल्कोहोल्स जे आहेत, म्हणजे ज्याचा कार्बन संख्या कमी असते, मिथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल, एन प्रोपिल अल्कोहोल, ही लोअर अल्कोहोल कलरलेस, टॉक्सिक असतात, लिक्विड असतात, हॅविंग कॅरेक्टरिस्टिक्स अल्कोहोलिक ओडर और स्मेल असते. बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्कोहोल्स increases with increase in their molecular mass. Actual boiling point of alcohol is less, but boiling point of alcohol is increases with increase in molecular mass or number of carbon atoms. Boiling point of straight chain alcohols is higher than branched, that is n alcohol, same number of carbon atoms having n alcohols, boiling point is higher than corresponding iso secondary tertiary. Then solubility. Lower members of alcohols are soluble in water. Solubility is decreases with increase in molecular mass or number of carbon atoms. These are the physical properties of alcohol. Then chemical properties or chemical reactions of alcohol. First, laboratory test of alcohols. First, litmus test. Water soluble alcohols can be tested with litmus paper. Aqueous solution of alcohol is neutral to litmus. Neither blue nor red litmus change color. Okay. केमिकल रिॲक्शन यामध्ये इस्ट्रिफिकेशन और ईस्टर फॉर्मेशन रिॲक्शन. When alcohol which on reacts with acid in presence of dilute acid to gives corresponding ester. अल्कोहोलची रिॲक्शन जर ॲसिड बरोबर जर केली, कुठलंही अल्कोहोल घ्या, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, याची रिॲक्शन जर ॲसिड बरोबर केली तर त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग ईस्टर फॉर्म होते. आता फॉर एक्झाम्पल हे दोन्ही आर जर आपण मिथिल ग्रुप घेतले, मिथिल अल्कोहोल विच ऑन रिॲक्ट्स विथ ॲसिटिक ॲसिड इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट ॲसिड टू गिव्स मिथिल ॲसिटेट. मिथिल ॲसिटेट हे ईस्टर आहे. म्हणजेच अल्कोहोल असेल किंवा फिनॉल असेल, अल्कोहोल्स अँड फिनॉल्स रिॲक्ट्स विथ ॲसिड टू गिव्स करस्पॉन्डिंग ईस्टर. ठीक आहे. देन esterification reaction. Alcohols reacts with acid anhydride in presence of acid catalyst to form ester. अल्कोहोलची रिॲक्शन जर ॲसिड अनहायड्राइड आर सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड ओ बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ आर
which on reacts with acid catalyze to gives corresponding ester and acid. अल्कोहोलची रिॲक्शन ॲसिड अनहायड्राईड बरोबर जर केली इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड तर त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग ईस्टर फॉर्म होते आणि मायनर प्रोडक्ट जो आहे तो कार्बोझॅलिक ॲसिड फॉर्म होते. कार्बोझॅलिक ॲसिड दिस इज नथिंग बट दी इस्ट्रिफिकेशन और फॉर्मेशन ऑफ ईस्टर किंवा ॲक्शन ऑफ कार्बोझॅलिक ॲसिड ऑन अल्कोहोल अँड ॲसिड अनहायड्राईड ऑन अल्कोहोल अशा प्रकारे या रिॲक्शन होतात. याच्यावर क्वेश्चन वेगवेगळा विचारतात. एक्सप्लेन इस्ट्रिफिकेशन ऑफ अल्कोहोल किंवा व्हॉट इज ॲक्शन ऑफ कार्बोझॅलिक ॲसिड ऑन अल्कोहोल किंवा व्हॉट इज ॲक्शन ऑफ ॲसिड अनहायड्राईड ऑन अल्कोहोल अशा प्रकारे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर त्याचं हे आन्सर आहे. ठीक आहे. आता पुढची रिॲक्शन पाहूया. त्यानंतर आपण पुढची रिॲक्शन पाहूया. ॲक्शन ऑफ ॲसिड क्लोराईड ऑन अल्कोहोल. सेम रिॲक्शन आहे. यामध्ये ॲसिटिक ॲसिड ॲसिड अनहायड्राईड किंवा ॲसिड क्लोराईडची रिॲक्शन जर अल्कोहोल बरोबर केली तर त्या ठिकाणी प्रोडक्ट जो आहे तो प्रोडक्ट सेमच प्रोडक्ट आहे. हा ईस्टर प्रोडक्ट मिळतो. फक्त मायनर प्रोडक्ट वेगवेगळा मिळतो. आता यामध्ये ॲक्शन ऑफ ॲसिड क्लोराईडची रिॲक्शन वेन अल्कोहोल reacts with acid chloride in presence of pyridine to gives corresponding ester. Acid chloride which on reacts with alcohol in presence of pyridine to gives ester. आता यामध्ये ॲसिड क्लोराईड मधला किंवा ॲसिटिक ॲसिड किंवा ॲसिड मधला किंवा ॲसिटिक अनहायड्राईड मधला RCO ग्रुप किंवा CH3CO ग्रुप ॲसिटिल डेरिव्हेटिव्ज. दिस CH3CO ग्रुप इज कॉल्ड ॲज ॲसिटिल ग्रुप. या ग्रुपला आपण ॲसिटिल ग्रुप म्हणतो. CH3CO ग्रुप हा जो ग्रुप आहे त्याला ॲसिटिल ग्रुप असं म्हणतो. द ॲसिटिल ईस्टर ऑफ अल्कोहोल इज टर्म ॲज ॲसिटिल डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्कोहोल. The acetate ester of alcohol are also called as acetyl derivative of alcohol. आता यामध्ये जर समजा एका अल्कोहोल असेल किंवा आणखी कुठल्याही कंपाऊंड बरोबर CH3CO ग्रुपची जर रिॲक्शन केली किंवा ॲसिटिल ग्रुपची जर रिॲक्शन केली तर त्याला ॲसिटायलेशन असंही म्हटलं जातं. ॲसिटायलेशन. आता फॉर एक्झाम्पल वरील रिॲक्शन याला ॲसिटायलेशन ऑफ अल्कोहोल असंही म्हटलं जातं. ॲसिटायलेशन ऑफ अल्कोहोल टू गिव्ज करस्पॉन्डिंग ईस्टर. आता यामध्ये त्याचं आणखी एक एक्झाम्पल आपण पुढील रिॲक्शनमध्ये पाहूया. अस्प्रिन. फॉर्मेशन ऑफ अस्प्रिन अ वेल नोन जेनेरिक मेडिसिन इज अन ॲसिटाइल डेरिव्हेटिव्ह ऑफ सॅलिसिलिक ॲसिड. Acetyl derivative of salicylic acid formed by acylation or acetylation using acetic anhydride. Salicylic acid which on reacts with acetic anhydride in presence of dilute acid to gives aspirin. This reaction is also termed as acetylation reaction. ठीक आहे. आता यानंतर पुढची रिॲक्शन पाहूया.